हॅलो गाई, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. माझे व्हिडिओ बघितल्या बगर धन्यवाद तुमच्या मनापासून. असेच पाहत राहा, कमेंट करत राहा, लाईक करत राहा. तर चला आता आम्ही व्हिडिओला सुरुवात करतो. तू दळायला जाणार होती ना वैसू? हरसू नाही म्हणायला. मग हरसू नाही म्हणलं तर मग नाही जायचं का? नो. हो? ते म्हणतोय आता उशीर झालाय आणि सकाळी मला आता शनिवारी तर 10:30 वाजता येतोय, पण हे कुठं ऐकतोय? तर मग ते नाही म्हणायला लागलाय आता. नाही म्हणायला लागलाय तर मग तू जात नाही का? नो, हम नहीं जाएंगे बाबा. अरे नाही जाय ना मग बाबा, अन्न दळून ते बरे नाही म्हणून पोरग. ते नाही म्हणतो. आपण जायला पाहिजे ना. जाऊन सकाळी. हा? सकाळी जाऊ. सकाळी जाशील का काय? नाही, तुम्ही तर काही माझ्या मनासारखं करतच नाही रे, तुमच्या मनानच चालतं. हा? जावरती मी दळायला. कोण? मी दळायला जाणार आहे आता. मला कामावर जायचं दळायला म्हणायला लागली. वा वा. हा? बघा तुमच्या लेकाला झाडा ना. अरे पोरा, जातो का तू दळायला? एखादा दिवस इकडं निघन जर दळायला गेलं तुमचं पोरग तर. मग तू जाऊ दे. मी उद्या जाईल. हा? उद्या. हा. मला आजच जायचं होतं. उद्या मला घर साफ करायचं. लागली नाही ना, इथून बरोबर लागणार. द्यायची का लावून? हा? तुम्ही देतात काही येणे घालून. येणे घालून मग मला येणे घालता येते. मला येणे नाही आवडत. तुला काय वाटलं येणे नाही घालता येत का काय मला? घालतायची. मग पहिल्यांदा तुम्हीच तर तेल लावून द्यायचंय माझ्या डोक्याला. हा मग कारण तुम्ही येणे घालायचो. आता लय आळशी झाले तुम्ही. माझ्या चुलतीने शिकवलं होतं. मालिश करून द्यायचा, तेल लावून द्यायची. आता आळशी झाले तुम्ही. आळशी नाही झालो मी. काम राहत आहे माझ्या माग. काय काम नसलं तर मग ड्रेस कसा वाटायला लागलाय हो मला? एकदम एकच नंबर, मस्त आहे गड्या खरंच. माझ्या पसंत आहे. हा, ते आपण 2 आणले होते त्याच्यातला आहे का? मग ध्यान नसतं एवढं मला. हा? जो चांगला नाही म्हणते नव्हता. कोणता? मागच्या वर्षीच्या दिवाळी 2 आणले होते तेच आहे ना ते त्याच्यातला. एक तुझ्या मनाने घेतला होता आणि एक माझ्या मनाने घेतला होता. कशी दिसायला लागले? मस्त 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 मस्त. वा वा. त्याच्यात काय चांगले दिसायले का? चांगले, व्हेरी नाईस. मी खराब व्हायला लागले वा आता. मग बरं आहे ना, जास्त झालं काय कामाचं. कपडे घेत नाही झाड झाल्यावर हारसू खराब झाला, मी खराब झाले. मी सुधारलो. तुम्ही खराब झाले. तुम्ही खराब झाले आम्हाला. मग होतं कधी म्हणत नाही तुम्ही सुधारले खराब झाले काही नाही. रोज म्हणते मी तुम्हाला खराब झाले व खराब झाले, काय दवाखाना करा. कोण म्हणतोय? मा बाप म्हणतोय का तुम्हाला दवाखाना करा? बापाचं नाव नाही घ्यायचं. तूच तर म्हणते बापा लोक नाही जाऊ, तूच जाते तुझ्या बापाजवळ. हो ना? कोण म्हणतोय बापा लोक जातील लगे. हा? तुम्हाला बांगड्या आवडत नाही? कसे हात दिसायला लागले बांगड्या, लय लय भरले वारच्यान पानं. पण मला आवडले, मस्त हात दिसायला लागला. काय म्हणायला रे तू? बांगड्या नाही आवडत मला असं? एवढ्या बांगड्या कधी नाही आवडत तुम्हाला? आवडतात का एवढ्या बांगड्या कधी? तुम्हाला जास्तीत जास्त बांगड्या एवढ्या आवडतात. लय जास्त नाही आवडत. एवढ्या आवडत एवढ्या आता. पण मला अशा आवडल्या. आवडत छान वाटायला लागला माझा हात. बघा किती छान वाटायला लागला. तर काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला, कारण की वाटतं मी खोटं सांगतो म्हणून. काही बी जास्त बांगड्या चांगल्या वाटतात का नाही हे कमेंट मध्ये गाई नक्की सांगा तुम्ही. काय म्हणजे चांगल्या वाटा ना? नाही, चांगल्या वाटतात मला. फोडायच्यात का याच्यातल्या एवढे? वा. फुकट आल्या का त्या? तुम्हीच तर म्हणायला लागले काय चांगला हात वाटाना. नाही, पण तू म्हणली की मला एवढ्या जास्त भरायच्यात, तर मी नाही म्हणलो. मग नाही होत म्हणलो ना. साडीवर भारी वाटतात ना. हिरव्या कलर आणि चॉकलेटी कलर लय आवडतोय मला. चॉकलेटी हिरवा पैठणीवर भारी. याच्यात बेंटेकच्या बांगड्या पाहिजे होत्या, आता लय भारी वाटल्या असत्या. पण लय भाव सांगू लागली म्हणून नाही घेतल्या ना. तुला म्हणलं होतं मी घे. मागच्या वर्षी मला ते आपल्या ओळखीचा माणूस म्हणे 60 रुपयाला घेत आहे, आणि आता ती म्हणे 170. 170 ला किती? 12 बांगड्या. 12 बांगड्या? मग चांगलं म्हणाव ना. 170 बेंटेकच्या होत्या, पण मी कुठं हमेशा घालते काताच्या बांगड्या. म्हणलं जाऊ दे, हमेशासाठी नाही चांगले वाटत. सणाला याला वाटते, तक्रारीला सगळेच भरते.
मग आता हे हमेशासाठी नाही तर काय झाले, मग आता या काय काढून ठेवायचं का? आता या टिकून टिकून किती दिवस टिकतील या बांगड्या? किती 2 महिने टिकतील. 2 महिन्यात तू हे बांगड्या फोडून टाकते काय सगळ्या? कच्चा रांदा आलाय, धुवायला लागलं तर लगे फुटक्यात आईन भरलं होतं, त्या नव्हत्या फुटक्यात. कच्चा रांदा आहे. हा पंखा चालू करावं बापा, जीव घाय केवढ्या भरल्या होत्या आपण? 150 रुपयाच्या. 150 रुपयाच्या का? पंखा चालू करू का, जीव घाय भरतोय. 150 रुपयाच्या नव्हत्या भरल्या, जास्त भरल्या कर. कूलर करायचं चालू. किती छान वाटलं जीवाला. अरे हिवाळ्यात तुम्ही कमालची, मी तर कमाल समजतो. कूलर करायचं चालू. करा. माणसाला हर एक हे पाहिजे. दम मोरी जातोय बापा, पंखा बंद असला तर एवढी गरमी असते सुरतला. मस्त मोकळे मोकळे केस झाले. मग मोकळे केस राहते. काय झालं? काम बंद केला आता? एवढं आवाज होईल ना, खरखरले मोठ्यानं फिरते जोऱ्या जोऱ्यानं पंखा. नाही तर मग त्याच्यात काय? आणि गाई झेडो कसे वाटते तर नक्की सांगा त्या कमेंट मध्ये. तुम्ही कधी हेडो पाहत आणि कधी पाहतच नाही. नाही तसं काय नसतं. लय मेहनत करावं लागते हेडो काढायला. मग म्हणणं आहे तुम्ही हेडो पाजा म्हणून. आणि जसं माणसाला मेहनत तर करावंच लागते हेडो पाहायला, तर मग तुम्ही थोडं मेहनत केली समजा. आपण आता आम्ही पण एवढे काही जुने नाही बापा, नवीन एवढा सपोर्ट करता एवढाच लय झाला. पण 2-3 दिवस झाले आमचे हेडोच चाला ना, म्हणून चालायला लागलेत का 2-3 दिवसापासून. ते म्हणतात ना, कोशिश करने वाले की कभी हार नाही होती. हा. मग कोशिश करत राहायचं ना, असं कार्यक्रम आहे ना आपला. मग कोशिश तर तसे करायला सपोर्ट लागलं. तर सगळे करतेच आपल्याला. हा. तर गाईज व्हिडिओ पाहा, कमेंट जरूर करा आणि लाईक करा. आणि कसे वाटते तर नक्की सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला. हो, काही गलती असली ते बी कमेंट करता आम्हाला, की अशी अशी गलती आहे तुमची, आम्ही काही सुधार करू. आणि इकडं कसं आहे, गाईच घरातल्या घरात व्हिडिओ काढावं लागतात ना, त्याच्यामुळं आमचं घर पण छोटस आहे. सुरतला कसं आहे, लय घर मोठे नाही, म्हणून आम्ही एवढ्याच जागेत असतो. इथून तिथं आणि तिथून इथं. आणि बाहेर जर गेलं तर इकडं चोर जास्त आहे, तुम्हाला तर सांगेलच आहे. तुम्ही व्हिडिओ पाहा आमचे. आणि बाहेरचं काय वातावरण दाखवा, आम्ही तर चालत्या गाडीवर फोन हिसकून घेतात लगेच. त्याच्यामुळे आम्ही बाहेरचे व्हिडिओ काढत नाही, म्हणून आम्ही घरातले काढतो. आणि कधी फिरायला गेलो तर नक्की टाकू आम्ही तुम्हाला, मस्त दाखवू काय. आता ह्या रविवारी मी हर्षूच्या पप्पाला नेणार आहे फिरायला. आता गाई ज्या रविवारी खरंच मी हिला फिरायला नेणार आहे, कारण की आता 2दा-3दा झालं इथं की मला फिरायला नाही. आता ह्या रविवारी मी हिला नक्की फिरायला नेईल. आणि मग आम्ही व्हिडिओ काढून नक्की टाकू. आणि बाहेरचं वातावरण बी दाखवू तुम्हाला. हा. आणि त्याच्या पुढच्या रविवारी महादेवाला जाऊ आपण, गलकेश्वर. हा, जाऊ. गलकेश्वर महादेव. मग तर मजा तर गाई येईल तिथं महादेव एवढी मोठी मूर्ती आहे महादेवाची, ती लय मोठी. तिथं आम्ही गेल्यावर तिथला व्हिडिओ टाकू, तो नक्की व्हिडिओ पाहा. लय भारी आहे. मी नाही टाकणार, म्हणजे दोघायचं आपलं एकच दाखवतील, त्याच्यामुळे मग मी दुसरं काय तुम्ही ते टाकणार. हा बरोबर हा, ते बी खरंय. पाहिलं काय असं असते. मग मी काय म्हणतो की लेकराची बी काही सल्ला घेतली पाहिजे माणसानं. असं नाही की आपण जन्म द्यायला म्हणजे मी बाप आहे मग मी काय सल्ला घेऊ लेकरात. नाही, मी लेकराची बी सल्ला घेतो. आणि मीच नाही गाईच, कोणाची बी सल्ला माणसानं घ्यावा. बायकोची घेता का? बायकोची बी सल्ला घेत नाही का मी? तुला वाटतंय तसं की मी नाही घेत म्हणून? नाही घेतेच सल्ला. मग काही करायचं असलं तर पहिलं मला विचारपूस करू का? कारण की मी पहिल्यापासून म्हणतो की सल्ला माणसानं बायकोची बी घेतली पाहिजे आणि बायकोचं बी ऐकलं पाहिजे, पण हर एक गोष्ट नाही. म्हणजे भीक मागणं लागेल असं म्हणायचंय का? नाही. मग काय म्हणायचंय तुम्हाला? मी खरं सांगतो ना, खोटं थोडं सांगायला लागलो. संसारात ऐकणं लागतंय. नाही म्हणायला लागलो का? नाही म्हणायला लागलो का? हो ना. करू द्या बाबा. पण हर एक गोष्ट नाही. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे ही खरी गोष्ट आहे बरं का, की संसारात ऐकणं लागतंय. असं नाही की बायकोचं नाही ऐकणं लागत, ऐकणं बी लागते, पण हर एक गोष्ट नाही. नाहीतर हर एक गोष्ट जर ऐकली तर वैसू तुम्हाला म्हणते रागरी रदा पाडा. गाईज मी कधीच म्हणत नाही घरी अरे का बात करायला लागली तू? मी बिमार असलं तेव्हा म्हणत असते घरी राहा म्हणून. गाईज
आणि भावांनो बहिणींनो तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा, हसत राहा, हसवत राहा. मला ती माझ्या चॅनल मध्ये सवय बाय, आता भेटू दुसऱ्या बाय व्हिडिओ. गाईज. तिथंच फोटो घ्या आमचा. घे रे फोटो, फोटो घ्या.